सुगरण होण्यासाठी 30 किचन टिप्स. नंबर 1. तांदूळ शिजवताना थोडंसं लिंबाचा रस टाका. तांदूळ एकदम पांढरे आणि मोकळे होतात. नंबर 2. भातात गुठळ्या होऊ नयेत म्हणून त्यात पाणी थोडं कमी आणि वाफ जास्त ठेवा. नंबर 3. तूप तापवताना त्यात मिठाची चिमूट टाका. तूप जास्त दिवस टिकेल. नंबर 4. आलं लसूण पेस्ट फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर थोडंसं मीठ घाला, पेस्ट खराब होत नाही. नंबर 5. टोमॅटो प्युरी लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात थोडंसं साखर आणि मीठ घालून ठेवा. नंबर 6. भाजीला ताजेपणा यावा म्हणून शेवटी 1 थेंब लिंबू रस टाका. नंबर 7. पोळ्या नरम हव्या असतील तर कणकेत थोडं दूध आणि गार पाणी मिसळा. नंबर 8. आंबट वरण टाळायचं असेल तर शिजवताना त्यात थोडंसं तेल आणि हिंग टाका. नंबर 9. मसाला भाजताना गॅस कमी ठेवा. सुगंध येईपर्यंत भाजा, तेव्हाच चव येते. नंबर 10. साखर वितळवताना थोडंसं पाणी घाला, कॅरमल होणार नाही. नंबर 11. भाजीत खारटपणा जास्त झाला तर त्यात उकडलेलं बटाटा टाका. नंबर 12. दूध उकळताना थोडंसं पाणी टाका, दूध खालून लागणार नाही. नंबर 13. खोबरेल तेलात मोहरी तेल टाकून फोडणी द्या, चव दुप्पट होते. नंबर 14. भाकरी भाजताना हात थोडा ओला ठेवा, भाकरी फुटत नाही. नंबर 15. दही लवकर लागवायचं असेल तर थोडं जुनं दही गरम करून दुधात मिसळा. नंबर 17. वरण थोडं पातळ झालं तर त्यात मिठी साखर किंवा मूगडाळ पेस्ट घालू शकता. नंबर 18. खमंग पोहे करायचे असतील तर फोडणीत शेंगदाणे आणि हिंग मस्ट. नंबर 19. खोबऱ्याचं दूध बनवताना गरम पाणी वापरा, दूध घट्ट होतं. नंबर 20. कांदा तळताना थोडासा मीठ टाका, लवकर खरपूस होतो. नंबर 21. पापड तळताना तेलात थोडं मीठ टाका, पापड तेल शोषत नाहीत. नंबर 22. दूध उकळत ठेवताना वर लाकडी चमचा ठेवला तर दूध उतू जात नाहीत. नंबर 23. लोणचं करताना स्वच्छतेकडे लक्ष द्या, थोडासा ओलसरपणा देखील बिघाड करतो. नंबर 24. कोशिंबीर कापायच्या आधी पाण्यात 5 मिनिटं ठेवा, माती खाली बसते. नंबर 25. सूपचा शरीराला फायदा हवा असेल तर त्यात आले, मिरी, लसूण घाला. नंबर 26. आंबट भाजी थोडी गोडसर हवी असेल तर शेवटी साखर टाका, स्वाद जबरदस्त. नंबर 27. पिठलं बनवताना थोडं बेसन आधी गरम पाण्यात भिजवा, गुठळ्या होत नाहीत. नंबर 28. मोड आलेली डाळ खुसखुशीत शिजवायची असेल तर झाकण लावून शिजवा. नंबर 29. डोसा क्रिस्पी हवा असेल तर पिठात थोडा रवा मीठ घाला. नंबर 30. चहा मसाला घालून चहा केला तर पाहुणे पक्के खुश होणार. तुम्ही ह्या टिप्स वापरून बघा आणि एखादी आपली खास ट्रिक असेल तर तीही शेअर करा. धन्यवाद.